हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्तच असणार आहे. मी तर आताच झोपेतून उठले, कारण काल मला यायला जरा उशीर झाला होता, त्यामुळे मी निवांत उठलेली. आणि माहेरी आल्यावर काय सगळ्या मुली ना निवांतच उठतात, लेटच उठतात, त्यांना काही काम नसते काही नाही. म्हणजे सासरी कसं काम असतं, मुलांच्या शाळा असतात, डबे असतात, त्यामुळं ते लवकर उठतात. मला काही इकडं काही काम नव्हतं काही नाही, आणि उठले तर माझ्या बहिणीचं चालला होता मेकअप, म्हणजेच नाट्टापट्टा मराठीमध्ये, बरोबर की नाही. आणि माझी माऊ पण तिला जरा थोडीशी मदत करत होती आणि म्हणत होती की मला पण दे जरासं, माझा पण चेहरा जरा व्यवस्थित करते. तर तर झालं असं की तिला म्हटलं सुट्टी घे, तर नको म्हणत होती, कारण तिच्या शाळेत होती, कॉलेजमध्ये होती गॅदरिंग आणि तिला जायचं होतं. तर मम्मीने सकाळी खारी बटरवाला आला होता, तर नाश्त्यासाठी घे म्हटलं तिला. मग ते घेतलं आणि सगळंच आवरून मग आम्ही निघालो माझ्या बेस्टीच्या लग्नाला. तिचं आम्ही बऱ्याच म्हणजे नाही का बऱ्याच वर्षांनी आम्ही आज भेटणार होतो आणि तिचं आज लग्न होतं. तर म्हटलं काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊयात. मग एक छानशी मला फ्रेम भेटली आणि मग ही फ्रेम मी बुक केली. बरंच काय काय पाहिल्यानंतर मला फारसं जास्त काय आवडलं नाही, मग मला ती फ्रेम आवडली. ही पण छान होती, पण ती मम्मीला आणि पप्पांना आवडली नाही, त्यामुळं मग मी ती कॅन्सल केली. आणि ही सगळं आमच्या तिघांना पण आवडली आणि दिसायला पण मोठी वाटत होती आणि सगळं भारी होतं, त्यामुळं म्हणजे नाही का. मग ती मग मैत्रिणीचं गिफ्ट घेऊन आम्ही आलो मग लग्न मंडपात, म्हणजेच लग्नाच्या हॉलमध्ये. तर तेव्हा साखरपुडा चालू चालू होता, म्हणजेच नुकताच संपलेलाच. आणि त्यांचा सत्कार वगैरे सगळ्यांचा. आणि हो, मी तर सांगितलंच नाही की लग्न कोणाचं होतं, तर अरे बापरे, माझ्या लक्षातच नाही राहिलं, सो सॉरी. आणि तर माझ्या बेस्टीचं लग्न होतं हे, म्हणजेच आम्ही 5वी पासून एकत्र होतो आणि खूप वर्षानंतर आम्ही भेटलेलो, त्यामुळं नाही का थोडंसं जरा इमोशनल आणि नाही का काय बोलावं काय आमच्या दोघींनाही पण काही कळत नव्हतं. एक थोडंफार मोमेंट असा असतो ना की फक्त एकमेकींकडे आपण पाहतो, काय बोलावं म्हणजे नाही का त्याच्यातच सगळं ते भावना काय वेगळ्याच असतात. आता मी शब्दात पण काय सांगू शकत नाही. मग नंतर आता तिला हळदीचा वेळ आला होता, ती म्हटली थोडंच लाव. मी म्हटलं असं कसं, एवढ्या वर्षाने आपण भेटतोय तर मग चांगलं तुला रंगवणारच आहे. पण फोटोग्राफर जरा हे होता, मग म्हटलं की चला ठीक आहे आपण थोडंसं लावूयात हळद. आणि मस्त छान आमची भेट झाली. खूप भारी वाटलं तिच्या लग्नाला येऊन, आणि बाकीच्यांना तर काही येता आलं नाही, पण मी खूप मनापासून आणि खूप लांबून पण आले होते आणि म्हटलं चला असू दे. खूप छान आमची म्हणजे भेट झाली आणि ते पण तिच्या लग्नातच. मस्त भेट वगैरे झाली, छान आमच्या गप्पा झाल्या. आणि मग काय थोडीशी इमोशनल झाली मी तिला पाहून. आणि थोडं म्हणजे नाही का असं मला वाटलं, मला तर माझ्या लग्नाचा दिवस आठवला. 3चं सॉरी 2:15चं का काय लग्न, 2:45चं लग्न होतं आणि आता वाजले 3:30. वरड चालेलं नाही, नवरीकडचं आलंय, मुलाकडचं आलेलं नाही, त्यामुळे सगळं मुलीकडचे सगळे झोपलेली, खाऊन पिऊन झोपल्यात सगळे खाऊन. माऊला फोन दिला नाही, त्यामुळे ती जरा रुसून बसली होती तशी झोपली. बाकीची माणसं तर खाऊ गेली पण. लग्न लावताच न लावताच लग्नाला उशीर झाला, कारण नवरदेवाची सगळी जरा लांबून येणार आहेत मुंबईवरून, त्यामुळे जरा आज त्यांना उशीर होतो यायला आणि कदाचित ट्रॅफिकमध्ये राहिले असतील. मला वाटते 4 वाजता लग्न लागते. आम्ही छान तयार होऊन बसलोय, 1-1:30 वाजता आले मी. मम्मी पण वैतागली, सगळे चालले जेवण करून, मग आपण काय बसायचं. सगळे लोक चालले, सगळं हे बॅक साईडला आहे ना, सगळं रिकामं. वरड चालेल. मी तर कंटाळे बाबा. नुसतं जेवण वगैरे केलं नाही, गुलाबजामुन खाल्लेत, पुरी भाजी,
जेवणाचा व्हिडिओच काढला नाही. भूक लागली होती, एवढी पण नव्हती मला भूक, पण सगळं जेवायला चाललं होतं म्हणून आम्ही पण गेलो जेवायला. मेहंदी तर काय काढलेली नाही, थोडीशी बॅक साईडने काढली. रात्री अचानक ठरलं लग्नात जायचं. बॅग पॅक केली आणि आले लगेच. आणि माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीचं लग्न आहे, मग ते कसं मिस करणार आहे, त्यामुळं आले लग्नाला. तिला भेटले, हळद वगैरे झाली, साखरपुडा झाला, हळद झाली, आता लग्न पण अजून देवाची वराड चाललेली परत झोप आली. खाऊन पिऊन चाललंच. जसं लग्न लागलं तसं मी तुम्हाला दाखवते. अरे बापरे, ही पण चालली का मम्मी? ही पण चालली का काय माणसं? ही पण माणसं चालली, ही पण चालली. आपणच राहतो. नवरदेवाची मम्मी पप्पाच नाही आलेले, त्यामुळं काय लग्न लागू शकत नाही. माझ्या मैत्रिणीचे होणारे सासू सासरेच अजून आलेले. वा बेटा वा. बाय बाय. तर आम्ही मेकअपच्या रूममध्ये भेटलो होतो आणि ती म्हणत होती की अगं हा व्हिडिओ नको काढू. तर मी म्हटलं नाही, मी हा ब्लॉगमध्ये टाकणार. ती म्हणते अगं नको टाकूस, मी अजून कानातले घातले नाहीत. अगं म्हटलं काय होत नाही आहे, तू खरंच खूप छान दिसते आणि बिना मेकअपची सुद्धा तू खूपच छान दिसते ना. आत्तासुद्धा तर म्हणजे तुला नजर नको लागायला अशी दिसतीस तू. तरी म्हणत होती नको. आता तिने हा ब्लॉग पाहिल्यावरती खूप रागवणार आहे माझ्यावरती. तर ठीक आहे असो, पण हाच मोमेंट असतो तो आपला कॅप्चर होतो. आणि बाहेर आले होते तर नवरदेवाचं चांगलं फोटोशूट चालू होतं आणि मावला घेतला मी फुगा, कारण ती खूपच बोर झाली होती, लग्न लेट लागलं होतं त्यामुळं. सो फायनली नाही का मी त्यांचं वराड जवळजवळ यायला लागलं होतं, त्यामुळं जरा मी रिलॅक्स झाले होते. आणि यांचं चालू होतं फोटोशूट, कारण बरेच मोठी माणसं आलेली होती, त्यामुळे त्यांच्यासोबत फोटो चालले होते काढायचे. दुल्हन का तो दिल दीवाना लगता है. मंगलम शुभमंगल सावधान. ऐका ना, जागा कमी आहे काय. फायनली आता लग्न झालेले, आत्ता झाले 5 वाजता लग्न लागले. पावणे 2चं काय 2:30चं लग्न 5 वाजता लागले. बापरे, सगळं व्यवस्थित झालेलं. चला, पूर्णपणे दमले होते बाबा आज. मी तर झोपायलाच लागले होते, एवढं उशीर लावलं होतं.